आता आपण सिन्नर बायपास करतो आहे. ओके, तो हा बायपास केलाय. शिर्डी आणि अहमदनगर आहे. मोटी है. हेलो गाइस, तो आज की वीडियो में मैं आपको बताने वाला हूँ कि नासिक से बुल्ढाना जाने के लिए कितना टाइम लगता है. तो चलिए देखते हैं. इससे हम निकल चुके हैं बुल्ढाना के लिए एंड बघणार आहेत एक्झॅक्टली किती वेळ लागतो. नाशिक बुलढाणा हा जो मागचा हायवे आपण जाणार आहे समृद्धी मार्गाने. तर लेट्स सी. सिन्नर, शिर्डी, सिन्नरवरून चढायचं का एक्झॅक्टली कुठून चढायचं ते मी तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवेल की समृद्धीसाठी कुठून आपल्याला चढावं लागतं वरती आणि कुठे उतरावं लागतं. म्हणजे तुम्हाला दोन ऑप्शन्स आहे. एक तर तुम्ही औरंगाबादवरून बुलढाणा जाऊ शकतात किंवा मग तुम्हाला जर बुलढाणा जायचं आहे तर तुम्ही जालना मार्गे पण जाऊ शकतात किंवा मग देऊळगाव राजा, शिंदखेड राजा त्या साईडला पण एक उतरायची जागा आहे समृद्धीवरनं. तर कुठून उतरायचं जिकडनं तुम्हाला जवळ पडेल, ज्या साईडला जायचं असेल त्या अकॉर्डिंगली तुम्ही उतरू शकतात. आम्ही जिकडनं उतरणार ते तुम्हाला सांगेलच जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल. तर आता आपण नाशिकमधनं निघत आहोत. इकडे तुम्ही ऑब्झर्व करा, नाशिक सोडलं की थोडाफार रस्ता अशा पद्धतीचा असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगणार आहे की तुम्हाला हायवेला म्हणजे की जो समृद्धी महामार्ग आहे तिथं कसं लागायचं, काय आपल्याला अडथळे येतात किंवा नाही येतात ते सगळे इन्फॉर्मेशन भेटेल. व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण सिन्नर बायपास करतो आहे. ओके, तो हा आता या साईडला सिन्नर आहे. आपण सिन्नरला पूर्णपणे बायपास केलंय. शिर्डी आणि अहमदनगर आहे बघा. इकडे लिहिलंय ना शिर्डी पुणे. तर आपल्याला जायचंय पुण्याच्या साईडला आणि तिकडनं पुण्याला नाही जायचंय पण तिकडनं आपल्याला एक समृद्धीचा मार्ग पकडायचा आहे. ओके, आणि समोर पण एक दोन टर्न येत आहेत. आता इकडनं पुढे जायचं मी थोडं कन्फ्यूज आहे पण आपण जाऊ पुण्याच्या साईडला. पुणे 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 आपण इथं सेंटरमध्ये थांबून घेऊन बघून घेऊ आपल्याला जायचं कुठल्या साईडला आहे नेमकं मॅप्समध्ये. ठीक आहे, तर मॅप्समध्ये आपल्याला जायचं आहे पुण्याच्या साईडला. या जागेवर गाडी चांगला व्हायब्रेशन फील होतं गाडी जेव्हा तेव्हा. सो इकडनं तुम्हाला जायचं आहे पुण्याच्या साईडला, नॉट शिर्डीच्या साईडला. ओके, आणि मग तिकडनं तुम्हाला लागेल समृद्धी मार्ग. आता बघा इकडे लिहिलंय नागपूर, जर तुम्ही बघू शकता तर आपल्याला जायचं आहे नागपूर साईडला आणि हा आहे समृद्धी महामार्ग जो वरच्या साईडला तुम्हाला दिसतोय. सो आता आपण लागणार आहे तिकडे. ओके, कारण की आपल्याला मॅप्स हाच दाखवतो आहे की इकडनं जायचं आहे. तर आपण इकडनं चढू आता समृद्धी महामार्गावर या जागेवरनं. ठीक आहे, आणि इकडे पुढे तुम्हाला दिसेल हा समृद्धी महामार्ग. इकडे बघा इंडिकेटर्स पण लावलेले आहेत. बैलगाडी, बायसिकल, टू व्हीलर अशा काहीच गोष्टी अलाउडेड नाही आहेत, बॅन आहे तिथं डायरेक्ट. आणि या साईडला बघा इकडे आहे तुमचं किती काय चार्जेस लागतील वगैरे त्याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. आणि हे आपण आता घुसत आहे. हे आहे याचे टोल नाके. ठीक आहे, तर आपण बघूयात किती वेळ लागतो. तसं लगेच क्रॉस होऊन जाणार आहे. आणि मागच्या साईडला आहे आपलं मुंबई. हे आलं टोलवर आणि आता झालंय टोल क्लिअर. आता या साईडला कट होणार आपली इन टाइम नोट होईल आणि तुम्ही कुठे आउट करताय तो टाइम नोट होऊन तुमचे पैसे कट होणार. इथं तुम्ही चिटिंग करू शकत नाही की तुम्हाला एवढेच पैसे कसे गेले किंवा तुम्ही कमी पैसे भरणार, असं होण्याचा प्रश्नच येत नाही. बघा किती मोठं आहे समृद्धी महामार्ग. याची एंट्रीच भली मोठी आहे, काहीची काही मोठी आहे. आता आपण लागलोय नागपूर साईडला म्हणजे बुलढाणा साईडला. ओके, आणि मागच्या बाजूला आहे तुमचं मुंबई. इकडे पुढे मुंबई आहे, इकडे आहे आपलं नागपूर. आणि आता मी स्पीड चांगला पैकी वाढवू शकतो 120 पर्यंत. मॅक्सिमम लिमिट इथं अलाउडेड आहे. बघा आता इथं बोर्ड तुम्हाला दिसेल काय काय लिहिलेलं आहे. शिर्डी, वैजापूर, नागपूर. कोणाचं एक्झिट किती किलोमीटरवर आहे ते तुम्हाला दिसेल. आता माझं स्पीड किती आहे बघा, 110चं स्पीड आहे. आणि माझ्या मागे पण एक गाडी येते, ती पण त्याच स्पीडने चालत असणार. मी स्लो झालो तर तू माझ्यापर्यंत पोहोचून जाईल. सो तेवढं तुम्हाला अलर्ट इकडे राहावं लागेल समृद्धी महामार्गाला. जर मला 120ला जायचं आहे तर मी या लाईनमध्ये जाऊ शकतो 120ला किंवा मग त्याच्यावरती, पण लिमिट 120च आहे. आणि पूर्ण रोड बिलकुल स्ट्रेट आहे, स्ट्रेट.
कोणीच नाही आहे इथं. तर आता आपण उतरणार आहे जालनाला. ठीक आहे, तर जालनाला उतरूयात. इथं तुम्ही बघू शकता वरती काय काय लिहिलेलं आहे. मी गाडी जराशी स्लो घेतो. बघा, जालना एक्झिट नंबर 14, 30 किलोमीटरवरती आपल्याला जालनाचा एक्झिट भेटेल. मग मेहकर वगैरे त्याच्या पुढे राहिले, तर त्याच्या पुढचे एक्झिट आहेत. तर जिकडे तुम्हाला एक्झिट करायचं आहे त्याचा एक्झिट नंबर पण तिथे दिलेला आहे, किती किलोमीटरवर तो एक्झिट येणार आहे ते पण इन्फॉर्मेशन तिथे दिलेली असते. तर त्या अकॉर्डिंगली पण तुम्ही थोडं फॉलो करू शकतात. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की किती किलोमीटर अजून तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या एक्झिटला किती किलोमीटरवर असणार आहे. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट बघा, आता ते पुढे आली म्हणूनच मी तुम्हाला दाखवेल की इकडे ना एक ओव्हरटेक लेनचा असं बोर्ड मला आता दिसायला लागलेला आहे. आता म्हणजे बराच वेळ झाला. तर हिच्यामध्ये 100चा स्पीड गच गायब झालेला आहे. बघा इथं तुम्हाला 80, 120 आणि ओव्हरटेक लेन असे ऑप्शन दिसतात. 100ची गायब झाली. साईडला यांनी डिझाईन बनवून ठेवलेली आहे. दिवसा मस्त दिसते डिझाईन. बऱ्याचशा जागेवर डिझाईनही आहे अशा. तर अशा पद्धतीने आपला हा जालनापर्यंतचा जर्नी इथं संपून जाणार. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे. सध्या जालना एक्झिट केलेला आहे आपण. तर जालना एक्झिट म्हणजे काय केलं, तर आपण समृद्धी मार्गाचा जो जालना एक्झिट आहे त्याला एक्झिट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे समृद्धी मार्ग हा इकडनं चाललेला आहे. तुम्ही पाहू शकतात इकडे जालना एक्झिट आहे. तर जालना एक्झिट इकडे झालं. त्याच्यानंतर इकडे येऊन तुम्ही इकडनं जाऊ शकतात आणि इकडे एक टॉयलेट आहे. ओके, तर जरा कोणाला जायचं असेल तो इकडे जाऊ शकतो. इकडे गाड्या पुढे थेट नागपूरला जातात. तिकडे गेलात तर तुम्ही जासाल डायरेक्ट मुंबई. तुम्हाला हा इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला तरी डेफिनेटली तुम्ही कमेंट करून मला खाली सांगू शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये चांगलं येईल की नाही मला माहीत नाही, कारण की आता अंधार झालेला आहे. वरती बघा उजेड आहे लाईटाचा थोडासा, तेवढंच येतो आहे माझ्या डोळ्यावर, चेहऱ्यावर पण. तर आवाज क्लिअर येत असेल तर, नाहीतर असं आहे. आता आम्ही इकडनं जाणार, जेवण करणार आणि मध्ये मध्ये बघा असे मस्त डिझाईन पण करून ठेवले यांनी. म्हणजे आपलं लक्ष राहायला पाहिजे रस्त्यावर. आधी कसं ते एक संमोहित होऊन जातो ना माणूस कंटिन्युअस एका स्पीडवर, म्हणून मग ते असे काही काही डिझाईन केले त्याच्याने माणूस फ्री असतो थोडासा. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, वॉशरूम जे इथं अवेलेबल आहे या जागेवर ते चांगलं नाही आहे. सो इथून तुम्ही थोडं बाहेर जा, तिकडे एखादा हॉटेल किंवा पेट्रोल पंप वगैरे असेल तिकडे जाऊन तुम्ही यूज करू शकता. पण हे चांगलं नाही आहे. ओव्हरऑल एक मस्त व्ह्यू पण तुम्हाला बघायला भेटतो इकडनं, छान वाटतं म्हणजे. ओके, बाय बाय.